ठीक आहे. आपण आता सुपरपोजिशन विषय करतोय. म्यूट बारीक कर पूर्ण. ठीक आहे. सुपरपोजिशन विषय नेमकं बघतोय. सुपरपोजिशन आपलं. ओके, पहिले आपण फॉर्म्युला बघूया, मग तुम्हाला इझी पडून जाईल. पहिला फॉर्म्युला v इक्वल टू n लॅम्बडा. v म्हणजे व्हेलॉसिटी असते, n म्हणजे फ्रिक्वेन्सी असते, आणि लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ असते. हा पहिला फॉर्म्युला झाला. दुसरा फॉर्म्युला आहे फेज डिफरन्स इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इनटू पाथ डिफरन्स. तिसरा फॉर्म्युला आहे तिसरा जो फॉर्म्युला आहे बघा, दुसरा फॉर्म्युला सांगतो. डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव नोड और एंटी नोड. डिस्टेंस है डिस्टेंस बिटवीन सक्सेसिव नोड एंड एंटी नोड इज लैम्बडा बाय 2. ठीक है. नंतर चौथा पॉइंट आहे, चौथा फॉर्म्युला आहे, जेव्हा एखादी वेव्ह असेल ही पूर्णपणे ह्याची लेंथ 2 पाय इक्वल टू लॅम्बडा असते. ही जी वेव्हलेंथ असते लॅम्बडा म्हणजे 2 पाय असते. त्याच्या रिस्पेक्ट आपल्याला व्हॅल्यू चेंज होतील. नंतर फ्रिक्वेन्सी ऑफ ट्यूब, आपला सोनोमीटरचा फॉर्म्युला आपला फिफ्थला, तो फॉर्म्युला एन इज इक्वल टू 1/2L इंटू ब्रॅकेट टेंशन इंटू मास. ह्यामध्ये जो टी आहे दॅट इज युअर टेंशन, विच इज नेटिव मास इंटू ग्रॅव्हिटी. जो मास आहे दॅट इज नथिंग बट युअर मास म्हणता येईल किंवा वेट म्हणता येईल, मासच बोललं बेटर राहील. ओके, त्यांनी ह्यामध्ये सगळं दिलेला असतो, हा मास दिलेला असतो. 6 वाला जो फॉर्म्युला आहे, 2 ट्यूब असतील आपलं, ओपन ट्यूब आणि ऑर ट्यूब. हे खूप महत्वाचे, ह्याच्यामध्ये खूप सारे क्वेश्चन विचारतात. ही ओपन ट्यूब झाली आणि ही क्लोज ट्यूब झाली. ओपन ट्यूब मध्ये एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. याचा अर्थ असा होतो की पहिली हार्मोनिक, पहिला जर एन असेल तर दुसरा 2n असेल, तिसरा 3n असेल, चौथा 4n असेल. ह्याला नाव आहे, ह्याचं नाव आहे ओपन. बघा वाक्य आहे का, ओपन ऍट बोथ एंड. आणि इथं आहे क्लोज ऍट वन एंड. ठीक आहे. तर ह्या केसमध्ये ओके, ह्याच्यामध्ये ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. म्हणजे कुठले, एन असतात, 3n असतात, 5n असतात, 7n असतात. हे पटलं सगळ्यांना. हातला जो एन असतो हा पण एन आणि हा पण एन, त्या एनचा फॉर्म्युला आहे, त्या एन ला म्हणतात फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. बरं, मी तुम्हाला थोडंसं इथे लिहून देतो, हे खूप महत्वाचं आहे. हा जो एन असतो दॅट इज युअर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. हा जो 2n असतो ह्याकडे थोडं लक्ष द्या, ह्याला म्हणतात सेकंड हार्मोनिक. सेकंड हार्मोनिक म्हणतात, किंवा ह्याला म्हणतात फर्स्ट ओव्हरटोन. हे खूप महत्वाचं आहे. ओके, जो 3n असतो त्याला आता उलट होतं, इट विल बी अ थर्ड हार्मोनिक अँड इट विल बी अ सेकंड ओव्हरटोन. ठीक आहे, पटलं. असं सो ऑन होतं, राईट. एक ओव्हरटोन हा फक्त एक स्टेप मागा असतो हार्मोनिकच्या. सेम वे ह्या केस मध्ये एन जो असतो दॅट इज युअर फंडामेंटल. हा जो 3n असतो ह्या केस मध्ये बघा, हा तुमचा सेकंड हार्मोनिक आहे.
आणि ह्यालाच म्हणतात फर्स्ट ओव्हरटर्न. ह्याच्या दुसऱ्या केसमध्ये हा 5n झाला, हा तुमचा थर्ड हार्मोनिक होईल आणि हा तुमचा सेकंड ओव्हरटर्न होईल. राईट. परत पुढचा फॉर्म्युला काय येईल, ह्याच्यामध्ये जो फॉर्म्युला असतो n इज इक्वल टू v अपॉन 2l असतो आणि ह्याच्यामध्ये n इक्वल टू v अपॉन 4l असतो. झालं, एवढेच फॉर्म्युले. मग आपण सॉल्व्ह करूया काही क्वेश्चन, मग मे बी तुम्हाला थोडं पिक्चर क्लिअर होऊन जाईल. ओके, मी काही फोटो घेतलेले आपल्याला घेता येईल. बघा, तुम्ही पहिला फॉर्म्युला बघा, पहिला क्वेश्चन काय दिला, अ वेव्ह ऑफ फ्रिक्वेन्सी इज 500 हर्ट्ज. त्यांनी जो एन दिलेला आहे बघा, हा जो एन दिलेला दॅट इज 500 हर्ट्ज. त्याची व्हेलॉसिटी त्यांनी दिलेली आहे 350 मीटर पर सेकंड. व्हॉट इज द फेज डिफरन्स विचारलेला आहे बिटवीन टू डिस्प्लेसमेंट ऍट अ सर्टन पॉइंट ऍट टाइम्स. त्यांनी टी दिलेला आहे तुम्हाला 1 मिलीसेकंडचा. राईट. व्हॉट विल बी द स्मॉलर डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट इफ आउट ऑफ ए. पहिला आपण बघूया फेज डिफरन्स. ओके, आपल्याकडे फेज डिफरन्सचा फॉर्म्युला काय आहे, इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स आहे. बरोबर, चेक करूया. आपल्याकडे ना पाथ लॅम्बडा आहे ना पाथ डिफरन्स आहे. राईट. पण आपण पहिलं लॅम्बडा काढू. आपल्याकडे फॉर्म्युला व्ही इक्वल टू एन लॅम्बडा. तर व्ही ची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे 350 दिलेली आहे, एन ची व्हॅल्यू मला 500 आहे आणि लॅम्बडा काढायचा आहे. सो काय 350 डिवाइडेड बाय 500 म्हणजे लॅम्बडा आला 50 ला हे गेलं 7 नी करा 10 आला. 7 बाय 10 इक्वल टू लॅम्बडा आला. सो लॅम्बडा विल बी 0.7 आला. हे पटलं, म्हणजे आपल्याला भेटलं. आता राहतो पार्ट डिफरन्स होतो. पार्ट डिफरन्स म्हणजे काय असं, बेसिक डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय, वेलोसिटी इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ह्याला मी लिहिताना असं डिस्टन्स म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं डिस्टन्स म्हणजे पाथ डिफरन्स असतो. सो हा झाला तुमचा पाथ डिफरन्स. सो व्ही इंटू टी इक्वल टू पाथ डिफरन्स. वेलोसिटीचा फॉर्म्युला काय, वेलोसिटी व्हॅल्यू किती माझी 350 आहे. टाइम त्यांनी बघा 1 मिलीसेकंद दिला. 1 मिलीसेकंद म्हणजे 1 इंटू 10⁻³ असतो. हा झाला तुमचा पाथ डिफरन्स. म्हणजे किती आलं 350 इंटू 10⁻³ हा तुमचा पाथ डिफरन्स झाला. बरोबर, मग त्या व्हॅल्यू टाका 2 पाय लॅम्बडाची व्हॅल्यू किती 0.7 आहे इंटू पाथ डिफरन्स व्हॅल्यू किती 350 इंटू 10⁻³. हे सॉल्व्ह करायचं, जे आन्सर येईल ते येईल, जे आन्सर येईल दॅट विल युअर आन्सर. आता ह्याचं कसं करता येईल बघा, ह्याला आपण थोडंसं कॅल्क्युलेशन करूया. 2 पाय अपॉन 0.7 आहे, ह्याला मी असं लिहितो 7 इंटू वरती 10 लिहितो इंटू 350 इंटू 10⁻³ आपण ह्याचे कॅल्क्युलेशन करू. 7 म्हणजे 7 5 आणि 50 आलं, तर असेल 2 पाय इंटू 50 इंटू 10 500 आले इंटू 10⁻³ आलं. आता असं 2 पाय इंटू 5 इंटू 10⁻² इंटू 10⁻³ 5 इंटू 2 किती आले बघा, 5 इंटू 2 आले 10 पाय आले इंटू 10⁻² इंटू 10⁻³ आले. 10 पाय इंटू 10⁻² म्हणजे पाय इंटू 10⁻³ इंटू 10⁻³ सो आन्सर काय पाय. हे पाय तुमचं आलं आन्सर बघा, म्हणून पहिल्या क्वेश्चन आन्सर तुमचं पाय आलेलं. पटलं. ओके, आता दुसरा क्वेश्चन बघा त्यातला. त्यांनी दुसरा क्वेश्चन काय विचारलेला आहे, त्यातला दुसरा क्वेश्चन काय दिलाय, त्यांनी जो फेज डिफरन्स दिलाय, दॅट स्मॉलेस्ट डिस्टन्स बिटवीन हा जो फेज डिफरन्स दिलेला आहे हा 45 डिग्री दिलेला आहे. हे नेहमी रेडियन मध्ये असतं, म्हणजे म्हणून ह्याचे व्हॅल्यू किती π/4. ही व्हॅल्यू π/4 कशी आली सांगतो. समजा 180 ला जर पाय असेल तर 45 ला किती, कॅल्क्युलेट असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे 1 इंटू a इंटू x इज इक्वल टू 40 पाय इंटू पाय.
मग एक्स इक्वल टू काय आलं 45/180 इंटू पाय. एक्स ची व्हॅल्यू आली π/4 आली. बरोबर. जसं मी तुम्हाला सांगितलं, जर 2π साठी जर लॅमडा असेल बघा, तर π/4 साठी किती असेल? लॅमडाची व्हॅल्यू आता आपण जस्ट कॅल्क्युलेट केली होती, दॅट इज 0.7 आलं होतं. झालं. मग तुम्हाला फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करता येईल आपल्याला बघा. 2π इंटू एक्स इक्वल टू 0.7 इंटू π/4 आला. हा पायला हा पाय गेला. सो एक्स इक्वल टू किती आला? 0.7/8 आला. आता 0.7/8 करूया. .7 डिवाइडेड बाय 8 किती आलं बघा? 0.0875 आलं. जे उत्तर आहे दॅट इज इन मीटर. 0.0875 हे तुमचं उत्तर मीटर मध्ये, तिथे त्यांनी सेंटीमीटर मध्ये केलंय म्हणून ते आलं बघा 8.75 सेंटीमीटर. ठीक आहे, सगळ्यांना पटलं का हे? चला एक मिनिट. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. यार रेकॉर्डिंग चालू आहे. रेकॉर्डिंग चालू आहे. ठीक है, चलो नेक्स्ट क्वेश्चन है. A sound wave in a certain fluid reflected an obstacle to form a standing wave. The distance between two successive nodes. Okay, आपण distance between two successive node काय ते लिहिलंय बघा. का लिहिलंय बघा. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड का असं नेहमी नोड किंवा अँटी नोड हा नेहमी λ/2 असतो. म्हणून आपल्या आन्सर मध्ये काय लिहायचंय? λ/2. 2 ची व्हॅल्यू आहे 3.75 सेंटीमीटर. तर लॅमडाची व्हॅल्यू किती येईल? 3.75 इंटू 2. ठीक आहे, मग आपण कॅल्क्युलेट बघू. 3.75 इंटू 2 करूया. किती आला? 7.5 आला. सो लॅमडा विल बी 7.5. जे आहे ते दॅट विल बी सेंटीमीटर. हे महत्वाचं आपल्याला नंतर मीटर मध्ये करायचं आहे. म्हणजे किती आला? 0.075 मीटर आला. दिस विल बी युअर लॅमडा. ओके, नंतर व्ही इक्वल टू एन लॅमडा. वेलॉसिटी दिली त्यांनी 1500. एन काढायचं आपला लॅमडा ते आपल्याला भेटला 0.075. आता हे कॅल्क्युलेट कसं करूया आपण? ह्याला सर 1500 इज इक्वल एन इंटू बघा 75 लिहिलं. पॉईंट नंतर 3 डिजिट आहे ते पण उलट साईडने जायचे. मग 10⁻³ आलं. So 1500 divided by 75 into 10⁻³ equal to n आला. 75 म्हणजे 75, 75 2 जा 150. हा 0 ला हा 0 आला. म्हणजे 20/10⁻³ इक्वल टू n. दे तर जोराचं. 20 into 10⁻³ इज इक्वल टू n आला. म्हणजे आला का? n ची व्हॅल्यू किती आले? 20 किलो हर्ट्ज. झालं. हा होता सेकंड क्वेश्चन. ओके, नंतर आपण 4th वाला करूया. 13th वाला करूया. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. Okay. Two sound waves travel at a speed of 330 meter per second. So velocity is 330 meter per second. If the frequency are also identical, then frequency दिली 540 दिलेली. What will be the phase difference between the two waves? What will be the phase difference between the two waves at a point 3.5 meter from one source and 3 meter from other source? Okay, याचा अर्थ काय होता बघा. एक वेव आहे, त्याचा पॉइंट सोर्स 3.5 मीटर समजा, आणि दुसरी आहे 3 आहे. हा दोघांचा जो डिफरन्स असतो दॅट विल बी युअर पाथ डिफरन्स. ह्या दोघांमध्ये जो पाथचा डिफरन्स हा असणार आहे. तो पाथ डिफरन्स किती आला? 3.5 मायनस 3 केलं म्हणजे किती आला? 0.5. दिस 0.5 इज नथिंग युअर पाथ डिफरन्स.
बरं. पर आपला एकच फॉर्म्युला बघा, आपलं काय फाइंड करायचंय, व्हॉट विल बी फेज डिफरन्स काढायचंय. फेज डिफरन्स आपल्याकडे एकच फॉर्म्युला आहे, 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. बरं, हा आपल्याकडे भेटला पाथ डिफरन्स, पण आपल्याला लॅम्बडा नाहीये बघा. आता लॅम्बडा नाही तर आपण एक फॉर्म्युला अप्लाय करू शकतो, v इक्वल टू एन लॅम्बडा. v किती आहे तुमचा 330 आला, एन इंटू एन किती आहे तुमचा 540 आहे, इंटू लॅम्बडा 330 अपॉन 540 इज इक्वल टू लॅम्बडा. 40 ला 40 गेला. आता हे 3च्या टेबल मध्ये आहे, तो 11/18 इक्वल टू लॅम्बडा. ह्याला आपण असंच ठेवूया, बरं पड आपल्याला. सो फेज डिफरन्स इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू किती 11/18 इंटू हा आला 0.5 आला. ह्याला असं लिहूया, 2 पाय आला, हा 18 खाली तो वरती गेला, अपॉन 11 आला. जसं मी तुम्हाला सांगितलं 0.5 ला तुम्ही असं लिहू शकता, 1/2 म्हणजे 0.5 ला, तर इझी पडेल. ह्याला हा गेला तर किती आला तुमचा 18 पाय अपॉन 11 आला. सो 18/11 करूया, काम होऊन जाईल आपलं. 18 डिवायडेड बाय 11 किती आला 1.6 समथिंग आला, 1.6 तर 1.6 पाय. मग तुमचा आन्सर पण बघा तेच असलं पाहिजे, 1.64 ऑलमोस्ट तेच आलं. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 14 करूया. ओके, त्यांनी सांगितलं 2 वायर्स ऑफ द सेम मटेरियल, सेम क्रॉस सेक्शन आर स्ट्रेच ऑन अ सोनोमीटर. ओके, सोनोमीटरचा आपला एकच फॉर्म्युला आहे, 1/2L इंटू ब्रॅकेट स्क्वेअर रूट मध्ये T/M असतो. 2 वायर बद्दल बोललेत, त्यामुळे आपण 2 वायरचं बोलूया. 1 वायर लोडेड विथ 1.5 kg. ओके, जी दुसरी एक वायर जी 1.5 kg आहे, मग 1.5 इंटू तुम्हाला 9.8 करायचं, ते तुम्हाला टेन्शन मिळणार, T1 आला. ओके, ओके, दुसऱ्या कितीने केलेला 6 kg केलं, सो T2 विल बी 6 इंटू 9.8. द व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ फर्स्ट ची किती आहे, L1 आहे, 60 सेंटीमीटर आहे. 60 सेंटीमीटर म्हणजे तुमचा आला 0.6 मीटर आला. अँड इट्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, हे महत्वाचं आहे, इट्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज सेम ॲज दॅट ऑफ सेकंड वायर. म्हणजे ह्याची फ्रिक्वेन्सी आणि ह्याची फ्रिक्वेन्सी सेमच आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो N1 आणि N2 ह्या दोघांची व्हॅल्यू पण सेम आहे. ठीक आहे, ह्या दोघांची पण व्हॅल्यू सेम, हे खूप महत्वाचं, हा खूप महत्वाचा पॉईंट आहे त्यामध्ये. फाइंड डी काय करायचंय, फाइंड द व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द अदर वायर. सो आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय L2 काढायचंय. ठीक आहे, सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय करू, फॉर्म्युला लिहून घेऊ. N1 इज इक्वल टू काय 1/2L1 अपॉन T1/ml. जे तुम्ही बघता ह्यामध्ये M तुमचा सेम असणार आहे, दोन्हीचा M सांगितलेलं, सेम मटेरियल सांगितलं, सेम क्रॉस सेक्शन सांगितलं, सो M विल बी सेम. N2 इज इक्वल टू 1/2L2 T2/M. जे सेम आहे ते कट करून टाकू, हे आणि हे गेलं. जर तुम्ही ऑब्झर्व करा, मग दिसतं काय तुम्हाला, N1 इज इक्वल टू रूट T1/T2. जर तुम्ही ऑब्झर्व करा, हा पण वर न्यूमरेटरला, खाली काय म्हणजे 1 आहे, हा पण न्यूमरेटर, तो न्यूमरेटर सेम येतील. आणि डिनॉमिनेटर जे आहे ते उलट आहे, त्यांना आपल्याला लिहिताना नेहमी उलट लिहायचं असतं. सो इट विल बिकम L2/L1. ओके, हा आला N1/N2 चा फॉर्म. ह्या दोघांना मी डिवाइड केले बेसिकली. त्यांनी जे सांगितले N1 आणि N2 ची व्हॅल्यू सेम म्हणून हे कट होतील, ह्या ठिकाणी 1 येईल. T1 चा फॉर्म्युला काय आला 15 इंटू 9.8 अपॉन 6 इंटू 9.8. L2 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची, L1 ची व्हॅल्यू त्यांनी दिल्या 0.6 दिलेल्या, 9.8 ला 9.8 गेला, 1 इज इक्वल टू, ह्याला कॅल्क्युलेट करूया. 15 3 2 जा 6 झाले, 3 5 जा, ओके असं लिहिता येईल. 5/2 इंटू L2/0.6. अजून काय करता येईल का आपल्याला, नाही येणार. आपण हे सगळं तिकडे घेऊन जाऊया. सो हा आला रूट मध्ये 2/5 आला, हा डिनॉमिनेटर 0.6 इकडे मल्टिप्लाय झाला, इक्वल टू L2 आला. आता मी स्क्वेअरिंग आणि बोथ साइड करतो, मला बरं पडेल. 2/5 इंटू 0.6 चं किती येईल 0.36 येईल, इक्वल टू L2 आला. तुम्हाला फक्त हे मल्टिप्लाय करायचंय.
it will become 0.72 upon 5 is equal to इथं स्क्वेअर येणार आहे बेसिकली L2 स्क्वेअर आला चुकतंय का आपलं 1.5 आणि 6 ओके आपण ह्याला थोडंसं इझी करूया मला बरं पडेल असं वाटतंय एकच मिनिट होल्ड करा ह्याला थोडंसं इझी करता येईल आपल्याला बघा N1 आपण N2 ह्या दोन्ही व्हॅल्यू सेम आहे त्यामुळे 1 आला T1 ची व्हॅल्यू 15 इंटू 9.8 अपॉन 6 इंटू 9.8 लोड त्यांनी 1.5 दिलं होतं त्यामुळे लोड त्यांनी 1.5 kg दिलं सो 1.5 आला 9.8 इंटू L2 आपल्याला काढायचा L1 आपल्याला 0.6 दिलेला आहे ओके 1 इज इक्वल 9.8 ला 9.8 गेला तर स्क्वेअर रूट मध्ये बघा 1.5 अपॉन 6 इंटू L2 अपॉन 0.6 आता मी तर बघा इथं पॉईंट आहे हा पॉईंट घालवण्यासाठी मी खाली एक 0 ऍड करतो सो इट विल बिकम 1 इज इक्वल टू रूट मध्ये 15 अपॉन 60 into L2 upon 0.6 1 equal to 15 मध्ये 15 4 दा so 1 upon 4 into L2 upon 0.6 1 is equal to 1 upon 2 into L2 upon 0.6 बरोबर आता 1 is equal to 1 upon 0.6 into 2 करा it will become 1.2 आला हा L2 आला so L2 ची व्हॅल्यू किती आली तुमची 1.2 मीटर आले हे तुमचा आन्सर असणार आहे कळलं ठीक आहे आता पुढचा क्वेश्चन काय आहे का हा 15th वाला करूया 120 द्यायला पाहिजे तर ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा अ पाइप इज क्लोज ॲट वन एंड ठीक आहे पाईप एका एंडला क्लोज आहे याचा अर्थ जे फॉर्म्युला सांगतो एन इज इक्वल टू व्ही अपॉन 4L आहे ह्याच्यामध्ये फक्त ऑड हार्मोनिक प्रेझेंट असतात जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं ओके परत बघूया ओके ओके वन एन प्रोड्युसेस फ्रिक्वेन्सी त्यांनी दिले बघा 640 दिलेलं आहे 896 दिलेलं आहे 1152 दिलेलं आहे आता ह्या केसमध्ये बघा त्यांनी ज्या फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहे कॅन प्रोड्यूस ओव्हरटोन्स बोललेले आहेत ओव्हरटोन्स ह्याचा अर्थ कळतो तुम्हाला आता सगळ्यात पहिली गोष्ट वन एंड आहे वन एंड म्हणजे ऑड हार्मोनिक फ्रिक्वेन्सी हा एन झाला हा 3N झाला आणि हा 5N झाला फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे तुमचा काय असणार आहे 3N असणार म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे ही जी 3N आहे ह्याची व्हॅल्यू 3N हा फर्स्ट ओव्हरटोन झाला सेकंड ओव्हरटोन विल बी 5N झाला असं ती कन्सेप्ट आहे राईट तर आपल्याला ह्यांचा डिफरन्स काढायचा आता बघा ह्या दोघांचा डिफरन्स काढूया आणि ह्या करस्पॉन्डिंग ह्या दोघांचा डिफरन्स काढूया तर सांगा 5N ची व्हॅल्यू किती आली मला 896 आली बरोबर 3N ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळते 640 मिळते मग ह्या दोघांना मायनस करूया 5N मायनस 3N इज इक्वल टू 896 मायनस 640 हा येतं 256 येतं हा आला 2N आला सो N विल बी 256 अपॉन 2 N विल बी युअर 128 हर्ट्ज आलं का तुमचं आन्सर एवढं सोपं होतं ह्यात कसं केलं 1N असल्यामुळे फक्त तुमचे ऑड हार्मोनिक प्रेझेंट असतात आणि हा तर तुमचा फर्स्ट हार्मोनिक फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असतो त्यामुळे हा नसतं कन्सिडर करायचा हा तुमचा फर्स्ट ओव्हरटोन झाला हा सेकंड ओव्हरटोन झाला म्हणून मी ह्याला फर्स्ट ओव्हरटोन पकडला आणि ह्याला मी सेकंड ओव्हरटोन पकडलं काम झालं ठीक आहे ओके पुढचा क्वेश्चन आला फाइंड दी फंडामेंटल फर्स्ट ओव्हरटोन सेकंड ओव्हरटोन फ्रिक्वेन्सी ऑफ अ पाइप ओपन ॲट बोथ एंड ओके ओपन ॲट बोथ एंड म्हणजे N इक्वल टू व्ही अपॉन 2L ही एक गोष्ट आली ओपन एंड म्हटलं की बोथ म्हटलं की सगळे हार्मोनिक प्रेझेंट असतील बरोबर सो ऑन दिस विल बी माय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी हा तुमचा फर्स्ट ओव्हरटोन असतो हा तुमचा सेकंड ओव्हरटोन असतो बरोबर आपलं तेच करायचं अरे त्यांनी बघा व्हेलॉसिटी काय दिली व्हेलॉसिटी ऑफ एअर किती असते रे
330 असते. लेंथ किती दिलं 25 सेंटीमीटर आहे, हे मीटर मध्ये कन्वर्ट करून 0.25. तर n इक्वल टू किती आला v अपॉन 2l आला. तर 330 अपॉन 0.25 ह्याला आपण असं पण करू शकतो 330 डिवाइड बाय 25 इंटू 10⁻². मग बरं पडेल थोडस. 330 डिवाइड बाय 25 करूया. 330 डिवाइड बाय 25 किती आलं 13.2 आलं. 13.2 अपॉन 10⁻² आला. वरती गेला पॉझिटिव्ह येईल. मग 13.2 इंटू 10⁻² करा म्हणजे किती येईल तुमचं n किती येईल बघा 1320. दिस विल युअर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. जसा ओपन एंड होता त्यामुळे सगळ्या फ्रेज हार्मोनिक प्रेझेंट असतील. दॅट इज नॉट युअर फर्स्ट ओव्हरटोन. द फर्स्ट ओव्हरटोन विल बी 2n. सो 2 इंटू 1320. राईट. फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन. एक मिनिट. ओपन एंड ना, ओपन एंडचा फॉर्म्युला 1 सेकंड चुकलं का आपण. ओपन एंड बोलले ते राईट. मग बरोबर तर आहे. 660 आला त्यांचा एन. हो सॉरी, मी एक चूक केली इथे. ऍक्च्युली बघा 2 इंटू करायचा होता, हा 2 राहिला होता माझा मिस्टेकली. बरं मी तुम्हाला हे परत करून दाखवतो मग. बरोबर. जर तुम्ही ऑब्झर्व करा हा तर 0.25 इंटू 2 करायचा होता राईट. 2l आहे. 330 इंटू 0.5 झाला. बरं मी तुम्हाला म्हटलं 0.5 ला नेहमी 1/2 प्रमाणे ट्रीट करा मग बरं पडतं. 330 इंटू 2 आला म्हणजे किती आला एन किती आला तुमचा 660 हर्ट्स आला. आला. जसं मी तुम्हाला सांगितलं फर्स्ट ओव्हरटोन विल बी युअर 2n. तर 2n म्हणजे 2 इंटू 660 म्हणजे आला 1320 आला. सेकंड ओव्हरटोन म्हणजे 3n असणार आहे. 3 इंटू 660 म्हणजे 1980 झालं. हे तुमचा आन्सर असणार आहे. ठीक आहे. मला कळलं नाही. हा ओके. नंतर आपण घेऊया एक ओके. पुढचा क्वेश्चन घ्या. व्हायोलिन बद्दल बोलतात. व्हायोलिन म्हटलं की नेहमी ओपन एंड सारखं कन्सिडर करायचं. ओपन एंड म्हणजे आलं की आपलं तेच फॉर्म्युला Vn इक्वल टू V अपॉन 2l आला. ऑल हार्मोनिक्स विल बी प्रेझेंट म्हणजे n 2n 3n 4n. n म्हणजे फंडामेंटल फर्स्ट ओव्हरटोन आणि हा सेकंड ओव्हरटोन असं लक्षात ठेवा. ओके. आता व्हायोलिन स्ट्रिंग व्हायब्रेट फंडामेंटल फ्रिक्वेन्सी त्याने n किती दिले आहे तुम्हाला. n त्याने दिलेला 440 हर्ट्ज दिलेला आहे. व्हॉट आर दी फर्स्ट ओव्हरटोन सेकंड ओव्हरटोन राईट. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं हे व्हायोलिनला ओपन एंड प्रमाणे करायचं तर फर्स्ट ओव्हरटोन विल बी 2n. तर 2 इंटू n केलं तर 2 इंटू 440 केलं तर इट विल बी 880 आलं. सेकंड ओव्हरटोन म्हणजे 3n करायचं 3 इंटू 440 करा म्हणजे 1320 हे तुमच्या आन्सर झाला. ठीक आहे. एवढंच करूया बाकीचं पार्ट 2 मध्ये करून घेऊ.